हॅलो गाईज, लेट्स क्रिएट दिस मेकअप लुक विदाउट एनी फाउंडेशन. फर्स्ट ऑफ ऑल मी अप्लाय करते माझं फेवरेट निव्हियाचं मॉइश्चरायझर. त्यानंतर मी यूज करणार आहे सनस्क्रीन. तुम्ही सनस्क्रीनची जी स्टेप आहे ती स्किप करू शकता. त्यानंतर आपण करणार आहे कलर करेक्टिंग. मी इथे इनसाइडचं कलर करेक्टिंग पॅलेट यूज केलं, ज्यात मी ऑरेंज करेक्टर यूज केलं आहे. थोडंसं अप्लाय करून त्याला ब्लेंड करून घेऊया. त्यानंतर मी अप्लाय केलं माझ्या एक्झॅक्ट मॅच शेडचं कन्सिलर. तुम्ही तुमच्या शेडचं यूज करा. ऑल्सो त्याला ओव्हर ब्लेंड करू नका. ब्लशसाठी मी इथे स्विस ब्युटीचा क्रीम ब्लश यूज केला. आधी हातावरती ब्लेंड करूया, देन फेसवरती अप्लाय करूया, जेणेकरून जो आपला ब्लश आहे तो नॅचरल दिसेल. आपला जो बेस आहे तो छानपैकी रेडी झाला आहे विदाऊट एनी फाउंडेशन. त्यानंतर ह्याला सेट करण्यासाठी मी इथे शुगरचा सेटिंग स्प्रे यूज केला आहे. त्यानंतर मी इथे यूज करते शुगरची सेटिंग पावडर. पावडर अप्लाय करून झाल्यावरती 5 मिनिटसाठी वेट करूया, कारण पावडरला सेट व्हावं लागतं. त्यानंतर आयशॅडोसाठी मी इथे शेलचा आयशॅडो पॅलेट यूज केला, ज्यात मी एकदम नॅचरल बेबी पिंक असा शिमरी आयशॅडो यूज केला आहे. थोडासा डार्क पिंक त्यामध्ये ॲड केला आहे. आय लायनिंगसाठी मी इथे झुडिओचा आयलायनर यूज केलं आहे. हे जे सर्व प्रोडक्ट्स आहे ह्यांची डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करेल. त्यानंतर मी माझ्या आयलॅशेसला कर्ल करून घेतला आणि मस्कारा अप्लाय केला. ऑल्सो हे जे सर्व प्रोडक्ट्स आहे खूप अफोर्डेबल आहे. जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर कॉमेंटमध्ये मेकअप असं टाईप करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. त्यानंतर आयब्रोसाठी मी इथे शुगरची आयब्रो पेन्सिल यूज केली आहे. ऑल्सो लिप लायनिंगसाठी माझ्याकडे ब्राऊन लिप लायनर नव्हतं, सो जी माझी ब्राऊन आयब्रो पेन्सिल आहे तिलाच मी यूज केलं आहे. ऑल्सो खूप छान माझ्या लिप्सला मी लाईन करून घेतलं आहे. लिपस्टिकसाठी मी इथे माझी नेहमीची इनसाइडची लिपस्टिक यूज करते आहे, बट आफ्टर अप्लाइंग ती मला इतकी छान नव्हती वाटत, सो मी त्यामध्ये माझी मेबलिनची ब्राऊन न्यूड लिपस्टिक आहे ती ॲड केली. अशा 2 लिपस्टिक मी ॲड करून माझा शेड क्रिएट केला. तुम्ही एखादी छान अशी न्यूड लिपस्टिक लावू शकता जर तुमच्याकडे कुठली अवेलेबल असेल. त्यानंतरला मी जी नायबेची स्ट्रोक क्रीम आहे त्याने जे माझे हाय पॉईंट्स आहेत त्याला हायलाईट करून घेतलं. ऑल्सो परत थोडीशी सेटिंग पावडर यूज केली, कारण ती थोडीशी निघाली होती. त्यानंतर अशा प्रकारे माझा मेकअप कंप्लीट झाला आणि मग मी माझे इयरिंग्स वेअर केले आणि टाडा, आय एम रेडी.